नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी जी रेसिपी घेऊन आलेली आहे त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचे कटलेट। खूप कमी वेळामध्ये आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। छान क्रंची पण झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। ही उकडलेला आणि मॅश करून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। ह्यामध्ये आपण आता राजगिऱ्याचं पीठ घालूया। शेंगदाण्याची पूड घालायची, हिरवी मिरचीची पेस्ट मिक्सरवर मी बारीक करून घेतली छान। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तिखट घालू शकता। मीठ घालायचं, आमचूर पावडर, आणि लिंबू पिळून घ्यायचं। आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि गोळा करायचा त्याचा। इथे छान गोळा करून घेतलेला आहे आपण। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे घेऊन असे कटलेट करून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये छान कटलेट करून घ्या तुम्ही। मी अशा पद्धतीने केलेले आहे। असेच आपण सगळे कटलेट तयार करून घ्यायचे। तर आता हे कटलेट आपण डीप फ्राय करून घ्यायचे। त्याला मंद आचेवरच तळायचं, अजिबात धक्का लागू द्यायचा नाही। एक साइड झाली की मग दुसरी साइड करायची। छान गोल्डन रंग होतपर्यंत, खरपूस भाजेपर्यंत आपण याला डीप फ्राय करून घ्यायचं। आपली उपवासाची कटलेट तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।